पळशी आम्ही पळशी सिल्लोड पळशीहून आलेलो आहे आपल्या खासदार साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी। यायला भरपूर पाठिंबा मिळावा, आपले खासदार साहेब निवडून याव याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहेत सगळे। ते म्हणते तुमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी लढू राहिले म्हणा। आमच्यासाठी खासदार जलील साहेब स्वतः लढत आहे, त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे। मोर्चे काढले, परत त्यांनी आमच्यासाठी अश्रू धूर सहन केलं, पोलिसांची मारहाण सहन केली। एवढं सहन करणारा नेता कुठलाही नाही, जे आहे ते फक्त इम्तियाज जलील साहेब। ते आज फॉर्म भरणार आहे आणि त्यांना भरपूर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व ठेवीदार या ठिकाणी उपस्थित आहोत। चला इकडे 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 बघा, इकडे बघा ताई। समोर बघा, कॅमेरा बघा सगळ्यांनी। आगे बढ़ो। घोषणा 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 लगाओ। आगे बढ़ो। यस, क्या कहेंगे बाजी, आज जो रैली निकलने जा रही है इम्तियाज जलील? चलो तो जैसे कि सब लोग जानते हैं, आज हमारे खासदार इम्तियाज जलील साहब आज नॉमिनेशन पत्र भरने जा रहे हैं। और जैसे कि आप देख रहे हैं, ये सिर्फ मुस्लिम समाज के ही नहीं, 18 पगड़ जाट के खासदार है। और आप पीछे देख रहे हैं कि हर समाज के लोगों का सपोर्ट आज इम्तियाज जलील साहब को यहाँ पर हासिल है। और पूरी आन बान शान के साथ हम लोग इम्तियाज भाई के साथ है, पूरा शहर है, पूरा जिला इम्तियाज भाई के साथ है। और खास तौर पर जो लोग शहर का नाम बदलने निकले हैं, जो शहर के नाम को अलग नाम से पुकारते हैं, मैं उनसे कहना चाहती हूँ कि उन्होंने भी अपने नॉमिनेशन पत्र जो है औरंगाबाद के नाम से ही भरे हैं। जो बाकी के लोगों ने नॉमिनेशन पत्र दाखिल किए हैं वो औरंगाबाद नाम से ही दाखिल किए हैं। लोकसभा का जो नाम है वो अभी औरंगाबाद ही है और औरंगाबाद ही रहेगा। क्या मुद्दे हो सकते हैं फिर इस चुनाव में? इस चुनाव के मुद्दे जो है सिर्फ और सिर्फ विकास को लेकर, और एक पढ़ा लिखा इंसान हमको चाहिए। और जैसे कि इम्तियाज जलील साहब एक पढ़े लिखे इंसान है, और आप लोग जानते हैं वो किस तरह पार्लियामेंट में अपने सवालात को उठाते हैं और जवाब भी हासिल करते हैं और उन मसाइल को हल भी करते हैं। इस तमाम चीजों को देखकर यहाँ के अवाम ने ये तय किया है कि इस बार फिर से इम्तियाज जलील साहब को ही चुनकर लाना है। महिलाओं की क्या समस्या है इस मतदार संघ में? महिलाओं की जो भी समस्या है, यहाँ पर एक अपनी लेडीज विंग भी तैयार की गई है और हम सब बैठकर महिलाओं की समस्याओं को भी हल कर रहे हैं। आप पीछे देखेंगे, यहाँ पर मुंबई, परभनी, बीड़ वगैरह जिले से भी लोग यहाँ पर हमारे साथ शामिल हुए। यहाँ की भी महिलाएं आ जाई है और ये सिर्फ और सिर्फ इसलिए हुआ है कि यहाँ महिलाओं को एक स्थान दिया जा रहा है। आप देखेंगे कि दीगर जगह पे ऐसा है कि पार्टी सुप्रीमो से भी महिलाओं को मिलने नहीं दिया जाता, यहाँ पे ऐसा बिल्कुल नहीं है। महिला और पुरुष दोनों आबादी में बराबर है। इस बात को एमआईएम लेकर चल रही है और इंशाल्लाह सारी महिलाओं का, हर समाज की महिलाओं का इम्तियाज जलील साहब को पूरा पूरा सपोर्ट यहाँ पर हासिल है। हम आज खासदार इम्तियाज जलील साहब को सपोर्ट करने के लिए आए हैं। आप देख रहे हैं कि हर जाति धर्म का, हर समाज का चेहरा आज इम्तियाज जलील साहब बनकर उतरे हैं। वो वही शख्स है जो हमारे मसाइल को, हमारे मसाइब को ऐवान में गरज के बोलता है, आज हमारे लिए बात करता है, सभी धर्मों को लेकर साथ चलता है। हमें फिर से और इम्तियाज जलील ही चाहिए। सर, आज उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहेत, शक्ती प्रदर्शनासाठी तुमचे सगळे कार्यकर्ते भडकलगेटला जमलेले आहेत। नेमकं माहोल काय आहे आणि संकल्प काय केला सर?
खूप चांगलं एक वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त माझे कार्यकर्ता नाही, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणकोणत्या विशिष्ट जातीचे लोक तिथे आलेले आहे आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे मी कामं केलेले आहे आणि विशेषकर मागच्या 5 वर्षामध्ये एक खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये जे काम केलेले आहे ते लोक संतुष्ट आहे, म्हणून त्या आधारावर ते पुन्हा रस्त्यावर आलेले आहे. माझ्यासोबत ते जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी. तर माझा विश्वास आहे की यावेळी सुद्धाही मी जिंकणार आहे. पक्षांतर्गत नाराजी आहे अशी सूत्र सांगतायत, काही पक्षाचे नेते उपस्थित राहणार काही मला असं वाटत नाही की हे बातमी कुठून आलेली आहे आणि इतकं बहु काय करण्यात येत आहे. सर्व राजनैतिक पक्षामध्ये काही काही छोटे छोटे इश्यूज असतात. ते इश्यूज बघून माझ्या पार्टीमध्ये काही इश्यूज असेल तर मला असं वाटत नाही की इतके मोठे इश्यूज आहे. कारण काय आहे की एका कॉर्पोरेटरची तक्रार आहे की मला आत लवकर कॅबिनमध्ये बोलवले नाही, हे इश्यू आहे. दुसऱ्याचं हे आहे की माझं नातेवाईकाचं लग्न होतं, मी पत्रिका दिली होती, ते आलं नाही. एकाचं हे आहे की साहेब मी माझ्या एका नातेवाईकाचं दुकानाचं उद्घाटन होतं, त्या पत्रिकेवर तुमचं नाव होतं पण त्याच दिवशी तुम्हाला दिल्लीला जायचं होतं आणि तुम्ही आमचं उद्घाटन केलं नाही. तर असे लहान लहान इश्यूज आहे. याचा अर्थ हे नाही आहे की आमचा विवाद आणि खूप मोठा आहे करके, आणि सगळ्या राजनैतिक पक्षामध्ये असतं. माझ्यामध्ये तर ते कंपॅरेटिव्हली काही नाही आहे. तुमचे प्रतिस्पर्धी खैरे आणि भुमरे म्हणतात की तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीच आहेत. ठीक आहे ना, म्हणजे काय आहे की नाही असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यावर लक्षच देऊ नका, माझ्या बाबतीत बोलूच नका, मी काय काम करतो ते माझ्याकडे बघूच नका. आणि मी काही व्हॅल्यूचं नसेल तर कृपा करून कोणी पत्रकार विचारलं आपल्याला माझ्या बाबतीत तर त्यांना हे सांगा की ते किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, त्यांना काही देणं घेणं नाही. कोरोनामुळे तुमचं जे कारकीर्द आहे खासदारकीची ते 2 वर्ष वाया गेली आणि त्यामुळे तुम्हाला अजून चांगलं हे मला वाटतं की हे खूप माझ्या जिल्ह्यासाठी खूप नुकसानाची हे होती की 2 वर्ष मला 1 रुपयाचाही फंड मिळाला नाही. कारण निवडून आल्यानंतर 2 वर्ष पूर्ण वाया गेली. सगळं लॉकडाऊनमध्ये गेला, लोकसभामध्ये पण बंद होती आणि 1 रुपयाचाही फंड आम्हाला दिल्लीवरून मिळालेलं नाही, जे आमच्या हक्काचा होता. मग 3 वर्ष मिळाले काम करण्यासाठी आणि 3 वर्षामध्ये जे काही करता आलं त्याचा सगळं हिशोब मी एका पुस्तिकामध्ये तयार केलेली आहे. ते लवकरच त्याचं विमोचन करून सगळ्या जिल्ह्यामध्ये ते वाटणार आहे. लोकांना पटलं की हो बाबा यांनी चांगलं काम केलेलं आहे तर ते मतदान करतील, आणि नाही माझ्यापेक्षा काही चांगले शिक्षित असेल, काही चांगले मुद्दे उचलणारे असेल तर त्यांना मतदान करा. असं नाही आहे की मी असं म्हणणार नाही. माझ्या आणि खैरे साहेबमध्ये हेच फर्क आहे कि वो कहते हैं कि बस मैं हूँ करके, मैं कहता हूँ कि नहीं साहब आप भी आइए, हम भी आएंगे, लड़ेंगे. लोकतंत्र है, लोकशाही है, उसके अंदर जो लोगों को पसंद आएगा उसके साथ रहेंगे. खासदार जलील साहेब कधी मंदिर वाचवायला जातात तर कधी टाळ आणि मृदुंग घेऊन ज्यांचे पैसे बुडवलेले आहेत त्याच्यासाठी आंदोलन करतात. तज्ञ म्हणतात की गुड मॅन इन बॅड पार्टी. कसं बघताय सर आपण? काय आहे की कोणतीही पार्टी जे आहे ना ते लोकांवर आधारित असते. मी समजा कोणत्या दुसऱ्या पार्टीमध्ये गेला तर माझा विचार, माझ्या काम करण्याची पद्धत जे आहे ते बदलणार त्या पार्टीमध्ये जाऊन, असं नाही आहे. ओवैसी साहेबांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिली की तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष पण व्हा, आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे. आणि कधीही मागच्या 5-10 वर्षामध्ये लोकांनी सांगावा की मी कोणत्या जातीय धर्माचा मुद्दा मी काढलेला आहे, कधी नाही मी काढलेला आहे. मी जेव्हा विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत बोलत होतो ते सगळ्यांसाठी होता. माझ्या जिल्ह्यामध्ये राहणारा मी विशेषकर लोक मला काही निवडून आल्यानंतर म्हणायचे की हे MIMचे खासदार आहे, हे मुसलमानांचे खासदार आहे. या जिल्ह्यामध्ये राहणारा सगळे जे लोक आहे, कोणत्या जाती धर्माचे ते असू द्या, ते सगळे लोक माझे होते आणि सगळ्यांसाठी मी काम केलेलं आहे. यावेळेस वंचित सोबत नाही सर, टेन्शन वाढलं? स्वाभाविक आहे की एक मोठा पक्ष ज्याचे लोकांनी खूप मेहनत घेतली होती माझ्या विजयासाठी, ते पक्ष माझ्यासोबत नाही आहे. थोडा फरक तर पडणार आहे, पण असं नाही आहे की सगळे लोक माझ्या विरोधात आहे. त्या पक्षातलेही अनेक लोक जे आहे ते माझ्यासोबत आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे की त्यांच्यामुळेच मी दिल्लीपर्यंत घेऊ शकलो होतो. आणि आज अनेक समाजाचे लोक जे आहे तेही माझ्यासोबत जुळलेले आहे. मग हे आहे ना की कुठेतरी लॉस झाला तर कुठेतरी फायदाही झालेला आहे. 13 मेसाठी जलील साहेब सज्ज आहेत?
13 मेसाठी सज्ज आहे आणि आपल्याला विनंती आहे आपण 4 जूनसाठी सज्ज राहावे, कारण सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा जे जल्लोष होणार आहे. मागच्या वेळी रमजान होता म्हणून ते करता आलं नाही होता. यावेळी मीडियानेही तयारी ठेवा आणि हे मोठा जल्लोष आपल्याला या शहरामध्ये बघायला मिळणार आहे. प्रशासन से रिक्वेस्ट करूंगा कि आप लोग ट्रैफिक वहां पर रोड के डायवर्ट